मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन. देश कुठलाही असो, तो एका ठराविक वेळेनंतर एखाद्या महत्वाच्या ट्रान्सफॉर्मेशन मधून नक्कीच जात असतो. भारताला 80 वर्ष लागली क्रांतीच्या या टप्प्यावरती यायला. हो, मी बोलतोय भारतामध्ये होऊ घातलेल्या एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतल्या क्रांतीविषयी. तुम्ही कोणाचेही सपोर्टर असाल, कोणाचेही विरोधक असाल, लेफ्टिस्ट, राईटिस्ट, सेंट्रलिस्ट, कुठल्याही विचारसरणीचे जरी असाल ना, तरी एक गोष्ट मान्य करावी लागते, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत आणि सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की सीजेपीच्या जंतर मंतरवरच्या एका आंदोलनानं काय झालं. त्या एकाच आंदोलनानं आठवण करून दिली की या भारत देशाचा पिंडच आंदोलनाचा आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपले न्याय्य हक्क आणि मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे आंदोलन. हे भारताने जगाला दिलेलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तीच गोष्ट आज भारत पुन्हा अनुभवतोय. गावखेड्यांमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही गोष्ट व्हायला लागलेली. पुढे मी काही क्लिप्स टाकतोय, त्या बघा. त्याच्यावरती मी वेगळं एक्सप्लेनेशन स्वतःचं प्रत्येक घटनेचं देत नाही, कारण की त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होईल. पण या छोट्या छोट्या क्लिप्स या क्रांतीची सुरुवात आहे, हे तुम्ही नक्की अनुभवाल. इनसे हमारी मांगे सेकंड ग्रेड, फर्स्ट ग्रेड और थर्ड ग्रेड, L1 L2 सभी के टीचर लगाए, वरना तब तक न तो स्कूल का लॉक खुलेगा. 10 बजे तक कोई नहीं आया तो हम रोड ब्लॉक करेंगे. तर आमची रिपोर्टर ज्योत्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. केवळ ही शाळेची जमीन नसून आपल्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. खलबली है खलबली, खलबली है खलबली है, खलबली है खलबली, खलबली है खलबली, खलबली. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की हे किती सकारात्मक चित्र आहे या देशासाठी. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा पोलिसांची गाडी गावात आली तर 1 किलोमीटर लांबून आम्ही त्या गाडीला आणि पोलिसांना बघायचो. त्या जनरेशन मध्ये आणि या जनरेशन मध्ये किती फरक आहे की शाळेच्या युनिफॉर्म मध्ये एक मुलगी पोलिसांच्या समोर उभं राहून निडरपणे त्यांना म्हणते की 10 वाजेच्या आतमध्ये जर तुम्ही इथं नाही आलात आणि आमचे प्रश्न नाही सॉल्व्ह केले ना, तर आम्ही रस्ता ब्लॉक करू. जिथं बोलता येणाऱ्या लोकांनी वर्ष ओरडून सरकारला ऐकायला जात नाही ना, तिथं या मूकबधिर मुलांनी पोस्टर्स आणि साइन लँग्वेजच्या बळावरती व्हिडिओज तयार केले आणि ते प्रशासनापर्यंत पोहोचून काही तासांच्या आतमध्ये व्यवस्थेला गुडघ्यावरती आणलं. आंदोलनाचा मार्ग तर गांधीजींना मानणाऱ्यांसाठी पण आहे आणि भगतसिंगांना मानणाऱ्यांसाठी सुद्धा आहे, कारण की भगतसिंगांनी सुद्धा काय डायरेक्ट हातात बंदूक आणि बॉम्ब नव्हते घेतले. त्यांनी सुद्धा जेलमध्ये 115 दिवस उपोषण केलं होतं. या सगळ्या गोष्टी आजच्या भारतामध्ये शिक्षणाच्या बाबतीत घडतात. ही सगळ्यात मोठी सकारात्मक बाजू आहे. या लहान वयामध्ये या मुलांच्या विचारातली क्लॅरिटी बघा. ही क्लिप मी मुद्दाम टाकतोय कारण की माझं मत काय या मुलीच्या मतापेक्षा वेगळं नाहीये. बात इतनी सी है कि वो हमारी बातें नहीं मानना चाहते बिकॉज देयर इज अ थिंग कॉल्ड ईगो, और वो बहुत है आजकल के मिनिस्टर में, खासकर हमारे प्रधानमंत्री में भी, कि वो किसी बात को सुनने में ही इंटरेस्टेड नहीं है. आज तक उनकी एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई है. आज तक उन्होंने मीडिया को खुलेआम अनस्क्रिप्टेड फेस ही नहीं किया है. तो हम उन पे भरोसा कैसे कर सकते. 4 साल भरोसा कर लिया, 8 साल कर लिया, 12 साल कर लिया, अब कितने साल. 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.